रामकृष्ण महाराज आणि मित्रांनो, आपण आता हा संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी मार्ग पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। खरं तर त्याच्यासाठी मी पहिल्यांदा संत ज्ञानेश्वर महाराजांचा नवीन मार्ग झालेला आहे, पालखी मार्ग जाणार आहे, तो पाहण्याचा आपण प्रयत्न करूयात। आपण समोरून जर पाहत असेल तर हा जो सरळ रस्ता जातोय तो सोलापूरकडे, तिथून फक्त संत तुकाराम महाराजांची पालखी जाते। आणि माझ्या जर आलो आपण पुण्याहून तर तिथून ह्या दोन्ही पालख्या बरोबर येतात। त्यानंतर एक पालखी ही सोलापूरकडे जाते आणि एक पालखी अर्थात दोन्ही पालख्या ह्या पंढरपूरलाच जातात। पण संत तुकाराम महाराजांची पालखी ही लोणीवरून पंढरपूरकडे जाते आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ह्या मार्गाने पंढरपूरकडे जाते। तर आपण ह्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करूया। चला तर मग काही अंतर पुढे आल्यानंतर ह्या चौकातून आपण जसं म्हटलं तसं पालखी पुढे आल्यानंतर हा सासवड पंढरपूर रस्ता आणि ह्या रस्त्याने आपली पालखी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुढे जाते आहे। पुढे एक विसावा आहे, त्या विसाव्याला आपण थांबण्याचा प्रयत्न करूयात। पुढे एक विसावा आहे, त्या विसाव्याला आपण थांबण्याचा प्रयत्न करूयात। चला तर मग सासवडच्या रस्त्याला आपण लागलेलो आहे आणि इकडून आल्यानंतर मी जसं म्हटलं तसं काही मीटर अंतरावर ज्ञानेश्वर महाराजांचा हा पहिला विसावा हा इथे असतो। हा विसाव्यावर थोडासा विसावा घेतल्यानंतर पालखी पुढे सासवडच्या दिशेने जाऊ शकतो। हडपसरचा हा विसावा संपल्यानंतर पालखी पुढे उरली देवाची तिथे थांबते, तिथे विसावा घेते आणि तिथून पुढे वडाची वाडी, त्यानंतर पुढे सासवड घाट, सासवडला जाताना दिवे घाट आणि तिथून मग पुढे सासवड, असं करत पालखी पंढरपूरच्या दिशेने निघते। पंढरपूरच्या दिशेने जाताना आपल्याला दिवे घाट लागतो। आपण आज मोस्टली दिवे घाटापर्यंत जाण्याचा प्रयत्न करूयात। हा नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचा आहे, ह्याच्याकडेनी पालखी मार्ग चाललेला आहे। अजूनही आपल्याला पालखी मार्ग दिसलेला नाही आहे, अजून थोडं पुढे गेल्यानंतर पाहण्याचा प्रयत्न करूया। चला तर मग हडपसरवरून मी आल्यानंतर मला पहिल्यांदा हा पालखी मार्ग दिसू लागलेला आहे आणि हा इकडे हे तुकाई दर्शनकडे रस्ता जातो आहे आणि मी मागून आलेलो आहे, म्हणजे हडपसरकडून आलेलो आहे आणि आपण सासवडच्या दिशेने चाललो आहे। तो हा जो कडेचा आपल्याला मार्ग दिसतो आहे तो मार्ग आहे, एवढं कन्फर्म झालेलं आहे। आणि हा आता कुठपर्यंत झाला आहे तो आपण शोधण्याचा प्रयत्न करूयात किंवा पाहण्याचा प्रयत्न करूयात। चला तर मग आपण पालखी मार्गावरूनच येतो आहे। हा पालखी मार्ग आहे, हा पुढे हायवे, जसं मी म्हटलं तसं हायवे, आणि हा पालखी मार्ग असा सरळ सासवडच्या दिशेने जातो आहे। आता मी थोडं पुढे आल्यानंतर मला हा अडथळा दिसतो आहे, म्हणजे अजून तरी इथे काम व्हायचं आहे। आता ते पालखीपर्यंत होणार आहे की नाही मला कल्पना नाही आहे, पण आपण कुठपर्यंत झालेलं आहे ते पाहण्याचा प्रयत्न करूया। चला तर मग पुन्हा थोडं पुढे आल्यानंतर ही अशी कामं अजून व्हायची आहेत। हा पूर्ण पालखी मार्ग आहे। आपण हडपसरच्या दिशेने आलो आहे, म्हणजे मागच्या बाजूने आलेलो आहे आणि सासवडकडे निघालेलो आहे। हा इन्फोसिटीचा चौक आहे आणि तिथे हा पालखी मार्ग ह्या स्टेजपर्यंत आहे, असं मागून आलेलो आहे आपण। ही कामं अशी आहेत। आता ही पूर्ण होणार आहेत की नाही मला कल्पना नाही आहे, पण आत्ताच त्याचं स्टेटस असा आहे। खरं तर मित्रांनो, मी पूर्णतः पालखी मार्गावरूनच माझी स्कूटर चालवण्याचा प्रयत्न करतो आहे। मी आत्ता भेकराई नगरपर्यंत आलेलो आहे आणि हे भेकराई नगर असेल तर भेकराई नगरमध्ये हा जो आहे पालखी मार्ग आणि हा नॅशनल अथॉरिटीचा हायवे, हा पूर्णपणे भिन्न आहे। आपली पालखी मार्ग हा आहे। ह्या पालखी मार्ग मला फक्त उत्सुकता आहे त्या पुढे रेल्वे ब्रिज आहे, त्या रेल्वे ब्रिजवर पालखी मार्ग कसा गेलेला आहे तो मला पाहण्याची फार उत्सुकता आहे। तर आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात। चला तर मग असं आपण सासवडच्या दिशेने निघालेलो आहे
आणि एवढ्या सकाळीसुद्धा पालखी मार्गाचं काम चालू आहे. आपल्याला दिसू शकतं आहे हे रस्त्याचं काम आहे. इकडे हडपसरवरून असं आपण आलेलो आहे आणि हे इतक्या सकाळी पालखी मार्गाचं काम चालू आहे. मी थोडाफार फुरसुंगीच्या जवळपास पोचलेलो आहे. अजून आपण ब्रिज लागलेला नाही आहे. रेल्वे ब्रिज लागलेला नाही, तिथे जाण्याचा प्रयत्न करूयात. मी अजूनही पालखी मार्गावरनंच स्कूटर चालवतो आहे. पण हा पालखी मार्ग त्यानंतर मग पुढे ह्या पालखी मार्गावरनं मी स्कूटर चालवतो आहे आणि हा पालखी मार्ग इथे एवढा पूर्ण झालेला आहे आणि मागे पाहायला इतकं काम होणं बाकी आहे. मला माहिती नाही तो पूर्ण होणार आहे की नाही. आपण जाऊयात पुढे. रस्ते विकास मंत्री माननीय नितीन गडकरींच्या ड्रीम प्रोजेक्टप्रमाणे हा पालखी मार्ग होतो आहे. सकाळचे 7:13 झालेली आहेत आणि अजूनही इथे कामं चालू आहेत. म्हणजे इतक्या लवकरसुद्धा कामं चाललेली आहेत. हा पालखी मार्ग आपण चाललेलो आहे पुढे पाहायला सासवडच्या दिशेने. पहिल्यांदा आपल्याला सासवड घाटात जावं लागेल, तिथून मग पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. किती वेळ लागतो मला माहिती नाही आहे. आणि मला जे मुख्य पाहायचं होतं त्या हा समोर जर थोडाफार दिसत असेल तर तो रेल्वे ब्रिज, तिथे पालखी मार्ग कसा गेलेला आहे तो पाहण्याचा प्रयत्न करूया. चला तर असं आपण हडपसरच्या दिशेने येतो आहे आणि सासवडच्या दिशेने जातो. तर फुरसुंगीच्या जवळपास हा जो मी जसं म्हटलं तुम्हाला रेल्वे ब्रिज, तर हा रेल्वे ब्रिजपाशी हा आपला पालखी मार्ग. हा पालखी मार्ग सरळ कुठे जातो आहे ते मला माहिती नाही, कारण मध्ये रेल्वे रूळ आहेत आणि म्हणजे हायवे तातून हे इथपर्यंत झालेलं आहे. ह्याच्या पुढे कसा क्रॉस करणार आहे ते आपण पाहूयात. चला पुढे जाऊयात. पुलावर तर पोचलेलं आहे. समोरून आपण हडपसरच्या दिशेने जर पाहिलं असेल तर तिथे मी थांबलो होतो आणि तिथून हा पालखी मार्ग जाणार आहे. तर ह्या पालखी मार्गाचं उड्डाणपुलाचं काम म्हणा, हा पालखी मार्गच असणं नक्की आहे आणि त्याचा स्टेटस असं आहे. आता ह्या स्टेटसप्रमाणे जर पाहिलं तर साधारण 7 जुलैला पालखी येणार आहे आणि 7 जुलैपर्यंत हे काम होणार आहे की नाही मला कल्पना नाही आहे. कारण कुठल्याही परिस्थितीत अष्टमीला पालखी आळंदीवरनं निघते आणि एकादशीच्या दरम्यान ही हडपसरमध्ये असते. कारण 12 सोडायला पालखी वारकऱ्यांना सासवडला जावं लागतं. तर या ब्रिजवर तर हे आपल्याला स्टेटस दिसू शकतं आहे. त्यामुळे मी नक्की सांगू शकत नाही, कारण मला कल्पना नाही आहे हे 7 तारखेपर्यंत पूर्ण होणार आहे की नाही ते. पुलाच्या दुसऱ्या बाजूला जर पाहिलं आपण तर मित्रांनो हे असं स्टेटस आहे. आपण मागून आलेलो आहोत, म्हणजे हडपसरच्या दिशेने आलेलो आहोत आणि सासवडच्या दिशेने जाणार आहोत. तर सासवडच्या दिशेला हा मी जसं म्हटलं तुम्हाला की हा रेल्वे लाईन, ह्या रेल्वे लाईनवर क्रॉसिंग करून सासवडच्या दिशेने हा आपला पालखी मार्ग जाणार आहे. मी इनफॅक्ट खरं तर टोटली हा पालखी मार्गावरनंच आलेलो आहे. मला कुठे स्कूटर कडेला घ्यावी लागली नाही आहे. केवळ इथे ह्या पुलावरच मी पालखी मार्गाच्या कडेला आलेलो आहे. हा पुलापासून आपण व्हिडिओ घेतला होता, तिथपासून हडपसरकडनं आलेलो आहे. आणि ह्या रस्त्याची कामं हे डिसेंबरमध्ये होणार आहेत हे मी कन्फर्म वाचलं होतं. हा पालखी मार्ग आहे आणि हा पालखी मार्ग कोणत्याही परिस्थितीत त्यांना 7 तारखेपर्यंत सुरू करायचा आहे. तर मला शक्य वाटत नाही आहे किंवा मी कॉमेंटही करणार नाही आहे. पाहूयात आपण आता. हा इथे तर पूर्णपणे व्हायचा आहे म्हणजे, आणि तो इथे असं स्टेटस आहे. रेल्वे ब्रिज ओलांडून आल्यानंतर तर हा पूर्णपणे मार्ग तयार आहे. आता पुढे कुठपर्यंत आहे ते मला माहिती नाही आहे. आपण दापना करूयात. मागे जो दिसतोय तो रेल्वे ब्रिज आणि पुढे आपण सासवडच्या दिशेने निघालो आहे. हा तो हडपसरकडनं आलेला, आपण हडपसरवरनं असं आलेलो आहे. मध्ये हे जे रस्त्याचं काम चाललं आहे ते डिसेंबरमध्ये पूर्ण होणार आहे. त्याचा पालखी मार्गाशी काही संबंध नाही आहे. पण हा आपला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी मार्ग हा असा इथपर्यंत असाच झालेला आहे. मी इनफॅक्ट जिथपासून सांगितलं तिथपासून पालखी मार्गावरनंच आलेलो आहे. हा इथे फायनल स्टेजमध्ये दिसतो आहे
आणि पुढे कुठपर्यंत जातो आहे ते माहिती नाही आपल्याला. आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात. मी व्हिडिओ सुरू केल्यानंतर साधारण 8-9 किलोमीटर आलेलो आहे आणि 8-9 किलोमीटर आल्यानंतर आपल्याला जर हा पालखी मार्ग पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा जो कडेला आहे तो पालखी मार्ग आहे. सर्व्हिस रोडचाच हा पालखी मार्ग केलेला आहे असं मला वाटतं आहे, कारण ह्या बाजूला सुद्धा सर्व्हिस रोड आहे. आणि हा पालखी मार्ग हा हडपसरकडून आलेला, इकडून असा हडपसरकडनं सासवडकडे चाललेलं आहे. आपण ह्या रस्त्याने पुढे चाललेलो आहे सासवडच्या दिशेने. आता ह्याच्या पुढे आपण जे थांबणार आहोत ते वडकीला विसावा असतो, तिथे थांबण्याचा प्रयत्न करूया. कारण ज्या वेळेला पालखी पुण्यातनं निघते त्यावेळेला पहिल्यांदा ती शिंदेच्या छत्रीला थांबते. तिथून मग हडपसरचा दुसरा मुक्काम, तिथनं मग पुढे तिथून वडगाव देवाची तिथे मुक्काम असतो. आणि हा नंतर घाटाच्या अलीकडे पुढचा मुक्काम आहे तो वडाची वाडी. चला तर आपण जाऊया तिथे. पुढे गेल्यानंतर आपण पुन्हा पालखी मार्गावरच जाण्याचा प्रयत्न करूया. मी इनफॅक्ट आत्ता ह्या हायवेवर केवळ तुम्हाला दाखवण्यासाठी आलेलो आहे. साधारण 10 किलोमीटर आल्यानंतर हा पालखी मार्ग पहा असा दिसतो आहे. हा पहा पुढे याच्या पुढे वडकी नाल्याला आपण थांबणार आहोत आणि तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करूयात. हा शेजारी ही जी वाहतूक चालू आहे ती पालखी मार्गावरनंच चालू आहे. आपण असा हडपसरच्या दिशेने आलेलो आहे. पहिला मुक्काम आपण पाहिला तो हडपसरचा, त्यानंतर पाहिला उरुळी देवाची उरळी, आणि हा तिसरा मुक्काम श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी विसावाचा हा तिसरा मुक्काम. ह्या मुक्काम संपल्यानंतर तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी अशी पुढे सासवड घाटातनं सासवडकडे जाते. आणि सासवड घाटातनं सासवडकडे जात असताना एवढं कन्फर्म असतं की पालखी कुठल्याही परिस्थितीत ही अष्टमीला आळंदीवरनं निघते आणि एकादशीला ही सासवड रस्त्यावर या रस्त्याला असते. म्हणजे पुण्यापासून निघाल्यानंतर एकादशीला ही पालखी सासवडच्या दिशेने निघते आणि पुन्हा मग सासवडला बारस सोडली जाते. तर आपण हा पालखी मार्ग जो पाहिलेला आहे तो पूर्ण होईल. इनफॅक्ट किती पूर्ण झालेला आहे हा आपण प्रत्यक्ष पाहिलेला आहे. पण वापरात किती येतो आहे हे पाहण्यासाठी आपल्याला पालखी वाट पाहावी लागेल. हा समोर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा विसावा, पुढे दिवेघाट सुरू होऊन घाट रस्ता सुरू होतो आहे. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे, कारण हा ऑलरेडी खूप मोठा व्हिडिओ होत चाललेला आहे. आणि ह्याच्या पुढे आपण भेटूयात डायरेक्ट USA ला. पुढच्या महिन्यात मी USA ला व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही चॅनल शेअर करा, चॅनल लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. अजून केला नसेल तर नक्की शेअर करा. थँक्यू, धन्यवाद. जय हरिकृष्ण, जय विठ्ठल. पांडुरंग हरी वासुदेव हरी.